सकाळपासून एवढी ताप आली, एवढं दुखायला लागलं सगळं अंग, सर्दी, ताप, भरपूर पांघरुणाने सोनीची पुढे घातली. आज तरी जास्त काही काम करणं झालं नाही, व्हिडिओ बनवणं झालं, व्हिडिओ टाकणं पण नाही झालं. लेकरांनी आता केली खिचडी, जवळपास 9:15. आता खिचडी आणायलाच गेले तर झोपले होते. चल थोड्या उठून बसायचं आणि खिचडी खाऊन घेता येते, नंतर खाऊन घेणारी गोळ्या, कारण तापीची ती गोळी सर्दीची ती आणलेली, जर नाही कमी झाली तर उद्या जायचं दवाखान्यामध्ये. ठेव खाली. खिचडी घेऊन आली, मिठाचं पण आणलेलं पाहिजे आणि त्यांचंही खाण्याचं ते घेऊन यायला लागले, कारण आम्ही इथं बसून खातो म्हणले ते, आता घेऊन येतील त्यांचंही. आणि अचानक ताप आली, 2-3 तासामध्ये एवढी ताप आलेली, सकाळपासून वाटेली होती कणकण, पण वाटलं कमी होईल, त्याच्यामुळे दवाखान्यातही नाही गेले आणि 2 पांघरून घेतले. बघा तरी पण थंडी वाजणं चालूच आहे. बघा दोघं इथं जेवायला घेऊन आले तर, आणि पराठे सकाळची एक घेतले त्यांनी, आणि आता खिचडी एक डिश केली फक्त. हे आले तर माझ्याबरोबर खाण्यासाठी. चला आता खाऊन घेते खिचडी आणि गोळ्याही खाऊन घेते, झोपी जाते. सर्दीचा 2रा दिवस आहे. सकाळी आता उठलेली मी, फक्त ब्रश केलाय, काही केलं नाही, कारण थंडी आज केली वाचायली, आता थोडीफार आणखी आहे, सगळं अंगात दुखायला चालू आहे. बघा सोनू चहा करायला. दीदी सुद्धा घरी थांबली, दीदी चाललंय की नको मम्मी आज जात नाही, आज स्वयंपाक ते करते, मी घरी थांबते. ब्रेड खायचा. चला आता चहा आणि ब्रेड खाऊन घेतो. झाले ना वाप घेऊन. हा वाफेवर होती, डिश झाकायची. 2 मिनिटाला चेक करायचं. काय गेले तिला दीदीच्या हातात स्वयंपाक. मजा आहे. खास आपले जेवण करण्यासाठी तिने सुट्टी घेतली. एका दिवसाला एक पोळी बनती का नव्हती. अरे करायला ती महत्व आहे ना सोनं. त्याच्या तिने निघून गेली असती सकाळी तर आपल्याला करावं लागलं असतं. एकच आहे
गेली गोल पोळ्या करायला शिकली. कधी शिकली? कोरोना काळात 1 महिना गेलेला प्रॅक्टिस. जी ह्यात 1.5 पोळी आणि त्यात पण 1 पोळी ठेवून अर्धी पोळी त्याच्यामध्ये लोणचं घालू. खाली 1 ठेवून अर्ध्यात लोणचं. नाही एवढंच असतं. बस होती. तिथं असतात ना माणसांच्या भाज्या आणखीन. बघा ह्याने आत्ताच आले ना ऑफिसला, गेले जेवण करून. येताना तिथून स्वेटर जे पाहिजे ते सांगितलं होतं आणायला, कारण इथं स्वेटर नव्हतं. हे सोनूचं घेऊन आले तर ही पण सोन्याची होडी आहे. आणि स्वेटर आलंय आता माझं. आणखीन एक स्वेटर आहे ते आता सोन्याने घातलंय. आता घालून घेते माझं स्वेटर. गरम पाण्याची पिशवी चालू केली मी. पाणी गरम व्हायला लागले. आता थंड हातपाय पडलेली, तर नाक थंड पडले. आता एकदा गरमागरम पिशवी घेणार आहे, पांघरून घेणार आहे आणि निवांत आराम करणार आहे. भाजी अशी कमी खातेस ना रोज? चपातीला त्याला टाकतो ना, असं वेस्ट जाणार. बघते ना तुम्ही तुला म्हटल्याच्या ये ना मम्मी.